IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025 या प्रक्रियेमध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. स्पॉट राऊंड तसेच इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजेच ILS ही योग्य कॉलेज व ब्रँच मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांसाठी शेवटची सुवर्ण संधी असते. त्यामुळे या प्रोसेसबद्दल योग्य माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आपलं जे काही एम आहे ते म्हणजे आपल्याला चांगलं कॉलेज मिळावं किंवा चांगली ब्रँच मिळावी असं आहे. इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी आपण सर्वांनी CET सेलच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यानंतर कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4 मध्ये आपण पार्टिसिपेट करत आहोत. काही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं असलं तरी ते बेटरमेंट करत आहेत, म्हणजेच त्यांना अपेक्षित असलेलं कॉलेज किंवा हवी असलेली ब्रँच अद्याप मिळालेली नाही. आपल्याला चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच दोन्ही हवी आहेत, म्हणूनच आपण त्यासाठी बेटरमेंट करत 4थ्या राऊंड पर्यंत जाणार आहोत. कॅप राऊंड 4 हा या संपूर्ण प्रोसेसमधला शेवटचा राऊंड आहे. म्हणजेच CET सेल ही संस्था केवळ कॅप राऊंड 4 पर्यंतच आपल्यासोबत राहणार आहे. याचा अर्थ असा की यानंतरची पुढील ॲडमिशन प्रोसेस कॉलेज स्तरावर म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवलवर पार पडणार आहे. या टप्प्यावर इन्स्टिट्यूट लेवल स्पॉट राऊंड तसेच इन्स्टिट्यूट लेवल सीट साठीचे राऊंड्स होणार आहेत. कॅप राऊंड 4 नंतर कॉलेजमध्ये व्हॅकंट राहिलेल्या सीट्स आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स कशा भरायच्या यासाठी गव्हर्नमेंटने काही गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. या गाईडलाईन्सचे पालन करून या जागा भरल्या जाणार आहेत. या प्रोसेस नंतर तुम्हाला जे काही कॉलेज किंवा ब्रँच मिळेल ते अंतिम असेल आणि त्यात समाधान मानून पुढील वाटचाल करायची आहे, कारण त्यानंतर कुठलेही राऊंड होणार नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 6 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. नंबर 1, कॅप आणि नॉन कॅप सीट्स म्हणजे काय. नंबर 2, स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कधी होणार आहेत. नंबर 3, स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स मध्ये कोण कोण भाग घेऊ शकतो. नंबर 4, स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स राऊंड मध्ये फी किती असते. नंबर 5, पुण्याच्या कमिन्स, PICT, VIT, PCCOE, DY पाटील अकुर्डी या टॉप कॉलेजची फी स्ट्रक्चर बद्दल माहिती घेणार आहोत. नंबर 6, मुंबईच्या DJ सांघवी, थडोमल, ठाकूर या टॉप कॉलेजच्या फी स्ट्रक्चर बद्दल माहिती घेणार आहोत. तर चला प्रत्येक पॉइंट सविस्तरपणे समजून घेऊया. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड तसेच अनेक विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स राऊंड बद्दल कन्फ्युजन आहे. या दोघांमधला स्पष्ट फरक समजून घेण्यासाठी आपण एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचे उदाहरण घेणार आहोत. हे एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. ह्या इन्स्टिट्यूट मध्ये 2 प्रकारच्या सीट्स असतात. पहिले आहेत कॅप सीट्स म्हणजेच CET सेल च्या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस मधून भरल्या जाणाऱ्या जागा आणि दुसऱ्या आहेत इन्स्टिट्यूट लेवल सीट्स ज्यांना आपण मॅनेजमेंट कोटा किंवा नॉन कॅप सीट असेही म्हणतो. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये 80% सीट्स ह्या कॅपद्वारे भरल्या जातात, तर 20% जागा नॉन कॅप म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल किंवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये असतात. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या ब्रँचचा इंटेक 60 असेल तर त्यातील 48 सीट्स कॅप मधून भरल्या जातात आणि उर्वरित 12 सीट्स ह्या इन्स्टिट्यूट लेवल म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामधून भरल्या जातात. मॅनेजमेंट कोट्याच्या सीट्स कॅप प्रोसेस मध्ये येत नाहीत. कॅप राऊंड 4 नंतर काय होते, काही सीट्स व्हॅकंट राहतात आणि काही विद्यार्थी ॲडमिशन घेऊन नंतर ते कॅन्सल करतात. त्यामुळे काही सीट्स पुन्हा उपलब्ध होतात. यालाच व्हॅकन्सी अगेन्स्ट कॅन्सलेशन असं म्हणतात. महत्त्वाचा फरक हा आहे, स्पॉट राऊंड मधील जागा ह्या कॅप सीट्स असतात, पण त्या कॅप मध्ये भरल्या जात नाहीत. त्यांना आपण अगेन्स्ट कॅप किंवा A कॅप असेही म्हणतो. इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स ह्या नॉन कॅप सीट्स म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामध्ये येतात, त्या कॅप मध्ये कधीच येत नाहीत. आता पाहूया की या सर्व व्हॅकंट कॅप सीट्स वर कोण कोण प्रवेश घेऊ शकतो. समजा हा एक विद्यार्थी आहे आणि तो स्पॉट राऊंड मध्ये सहभागी होऊ इच्छितो. सर्वप्रथम समजून घेऊया कॅप राऊंड मधील पार्टिसिपेशन प्रोसेस. काही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये सीट मिळते. त्यातील काही ऍडमिशन घेतात तर उरलेले बेटरमेंट करून पुढील राऊंड मध्ये जातात. काही विद्यार्थ्यांना कॅप 2 मध्ये प्रवेश मिळतो, काहींना कॅप 3 मध्ये आणि उरलेले
कॅप 4 मध्ये ऍडमिशन घेतात, कारण कॅप 4 हा शेवटचा राऊंड आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1, 2, 3 किंवा 4 यापैकी कुठल्याही राऊंड मध्ये सीट मिळालेली आहे आणि त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, तसेच ज्यांना अजिबात कोणतीही सीट अलॉटमेंट झालेली नाही, हे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी स्पॉट राऊंड मध्ये किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटच्या राऊंड मध्ये जाऊ शकतात. इतकंच नव्हे तर ज्यांनी सीईटी सेलच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण कोणत्याही कॅप राऊंड मध्ये सहभागी झालेले नाही, ते देखील स्पॉट राऊंड मध्ये जाऊ शकतात. तुमच्या मनात असा प्रश्न नक्कीच आला असेल की एखाद्याने आधीच ऍडमिशन घेतले असेल तर तो पुन्हा स्पॉट मध्ये ऍडमिशन कसे घेऊ शकतो, तर हे समजून घेऊया. स्पॉट राऊंड हा कॅप राऊंड 4 पूर्ण झाल्यानंतर घेतला जातो. कॅप राऊंड 4 हा 4 सप्टेंबर रोजी पूर्ण होणार असून स्पॉट राऊंड ही प्रोसेस 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान पार पडणार आहे. जर तुम्हाला कॅप राऊंड 1, 2, 3 किंवा 4 मध्ये सीट मिळालेली असेल आणि तुम्ही त्या जागेवर ऍडमिशन घेतलं असेल तर स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला आधी कॅप राऊंड मधली ऍडमिशन कॅन्सल करावी लागेल. हे सर्व ऑनलाईन पद्धतीने करायचं असते. याबद्दलचे डिटेल प्रोसिजर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. स्पॉट राऊंड मधील सीट ही कॅपची सीट असल्यामुळे तुम्ही एकाच वेळी दोन्ही सीटवर ऍडमिशन घेऊ शकत नाही. त्यामुळे पहिली सीट कॅन्सल केल्याशिवाय दुसरी सीट मिळणार नाही. मग प्रश्न येतो, आधीच्या ऍडमिशन साठी भरलेल्या फीसचं काय? सीईटी सेलने सर्व कॉलेजेसना स्पष्ट गाईडलाईन्स दिलेले आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याने 11 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी ऍडमिशन कॅन्सल केलं तर कॉलेज फक्त 1000 रुपये ऍज अ प्रोसेसिंग फी म्हणून कट करू शकते आणि उर्वरित फी विद्यार्थ्याला परत द्यावी लागते. त्यामुळे तुमची फी सुरक्षित आहे किंवा ती फी परत मिळते, त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. कॅप राऊंड 1, 2, 3 किंवा 4 मध्ये जिथं तुम्हाला सीट मिळते तिथे ऍडमिशन घ्या. पुढे स्पॉट मध्ये जर तुम्हाला अजून चांगली सीट मिळाली तर तुम्ही निर्णय घेऊ शकता ती स्वीकारायची का नाही. तर स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्स मध्ये कोण कोण पार्टिसिपेट होऊ शकतं? उत्तर अगदी सोपं आहे. ज्यांनी MST CETच्या वेबसाईटवर इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे सर्व 2,15,311 विद्यार्थी आहेत. ते MST CET मध्ये असतील किंवा JEEच्या बेसिसवरती रजिस्ट्रेशन केलेलं असेल, ते सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्स या दोन्ही मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आता पाहूया, जर तुम्हाला स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्स मधून जर ऍडमिशन मिळत असेल तर फी किती असेल? स्पॉट राऊंड मधून सीट मिळाल्यास तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागते. त्यात तुम्हाला कशाही पद्धतीची गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळणार नाही. तुमची कॅटेगरी काहीही असो, पूर्ण कॉलेजची फी भरावी लागणार आहे. आता पाहूया इन्स्टिट्यूट लेवल सीट्स बद्दल. मागील वर्षी इन्स्टिट्यूट लेवल सीट्स बाबत मोठा गोंधळ निर्माण झालेला होता. विशेषतः VIT आणि PCCOE यासारख्या टॉप प्रायव्हेट कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट संदर्भात अनेक तक्रारी आणि संभ्रम होते. त्यामुळे यावर्षी सरकारने इन्स्टिट्यूट लेवल सीट्स साठी स्पष्ट आणि मर्यादित फी स्ट्रक्चर जाहीर केलेले आहे. सरकारने इन्स्टिट्यूट लेवल सीट्स साठी मॅक्झिमम फी मंजूर केली आहे. ती म्हणजे कॉलेजच्या ओपन कॅटेगरी फीच्या 3 पट. इन्स्टिट्यूट लेवलची सीट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्पॉट सीटच्या 3 पट फी भरावी लागते. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. इन्स्टिट्यूट लेवलची सीट साठी फी ही स्पॉट फीच्या तुलनेने 3 टाइम्स असते. पण लक्षात घ्या, ही मॅक्झिमम फी मर्यादा आहे. कॉलेज त्यापेक्षा कमी फी घेऊ शकतात. हे पूर्णतः त्यांच्यावर अवलंबून आहे. टॉप कॉलेजेस अशा फी लावू शकतात, पण लोअर लेवल किंवा ॲव्हरेज लेवल कॉलेजेस इतकी जास्त फी लावणार नाहीत. त्यामुळे अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही फी संदर्भात बार्गेनिंग करू शकता. याचं कन्क्लुजन असं आहे की स्पॉट राऊंड सीट्सची फी फिक्स असते, तर इन्स्टिट्यूट लेवल सीट्सची फी फिक्स नसते. ती डिमांड अँड सप्लायवर आधारित आहे आणि कॉलेजनुसार बदलते. त्यामुळं इन्स्टिट्यूट लेवल किंवा मॅनेजमेंट कोट्यामधली सीट घ्यायची असल्यास तुम्ही फी बद्दल बार्गेनिंग करू शकता. विशेषतः
ॲव्हरेज आणि लो लेवल कॉलेजमध्ये स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्सच्या फी स्ट्रक्चरमध्ये खूप मोठा फरक आहे, तो डिटेलमध्ये बघूया. या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. येथे फी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे आता आपण त्यावर सविस्तर चर्चा करूया. स्पॉट राऊंडची फी काय असते? स्पॉट राऊंड मध्ये त्या कॉलेजच्या ओपन कॅटेगरीच्या फी प्रमाणे फी द्यावी लागते. या ठिकाणी तुम्हाला कोणतीही गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळत नाही, त्यामुळे ही फी सुमारे 1.5 लाख ते 2 लाखाच्या दरम्यान असते. आता पाहूया इन्स्टिट्यूट लेवल सीट्स बद्दल. इन्स्टिट्यूट लेवल सीट्स किंवा मॅनेजमेंट कोटा सीट्सची फी काय असते? इन्स्टिट्यूट लेवल सीट्स साठी फी ही स्पॉट राऊंडच्या तुलनेने 3 पट किंवा 3 टाइम्स असते. कॉलेज आणि मिळालेल्या ब्रँच नुसार ही फी 2 लाख ते 6 लाखच्या दरम्यान जाऊ शकते. ही मॅक्झिमम फी आहे. काही कॉलेजेस यापेक्षा कमी फी देखील घेऊ शकतात. चला तर मग आता पाहूया पुणे आणि मुंबई मधील काही टॉप कॉलेजेसची फी स्ट्रक्चर. पहिलं कॉलेज आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन. येथे फक्त मुली ऍडमिशन घेऊ शकतात. येथे स्पॉट राऊंडची फी जी सर्व ब्रँचसाठी सारखी असते ती आहे 2,04,486. आता आपण मॅनेजमेंट कोटाची फी पाहूया. यालाच आपण इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असेही म्हणतो. या कॉलेजमध्ये एकूण 5 ब्रँचेस आहेत. कम्प्युटर किंवा IT ब्रँच मध्ये जी काही फी आहे ती आहे 5,89,436. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 4,93,000, मेकॅनिकल साठी 3,96,000 आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग साठी 2,04,000 एवढी फी आहे. तर या ठिकाणी कम्प्युटर IT साठी फी मॅक्झिमम आहे. नंतर ENTC साठी 1 लाखांनी कमी आहे. परत मेकॅनिकल साठी 1 लाखांनी अजून कमी होते आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ह्या ब्रँच साठीची फी स्पॉट एवढीच आहे. त्यामुळे आपल्याला इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ह्या ब्रँच मध्ये इंटरेस्ट असेल तर स्पॉट राऊंडची वाट न बघता इन्स्टिट्यूट लेवल म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामध्ये आपली सीट बुक करू शकता. पुढचं कॉलेज बघूया. हे आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. येथे स्पॉट राऊंडची फी आहे 1,32,570 आणि मॅनेजमेंट कोटाची फी आहे 2,12,070. मॅनेजमेंट कोट्यामध्ये सर्व ब्रँचेससाठी फी या ठिकाणी एकच आहे. पुण्यातील हे टॉपमोस्ट प्रायव्हेट कॉलेज आहे आणि येथे मॅनेजमेंट कोट्याची फी खूपच कमी आहे, परंतु हे ऍडमिशन प्युअरली मेरिट बेसिसवरती होतात, तर ही संधी आपण सोडू नका. पुढचं कॉलेज आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. येथे स्पॉट राऊंडची फी 2,12,165 आहे. तर मॅनेजमेंट कोट्याची फी किंवा इन्स्टिट्यूट लेवलची फी आपण बघूया. तर या ठिकाणी 10 ब्रँचेस आहेत आणि ह्या 10 ब्रँचेस 2 गटामध्ये विभागल्या आहेत. पहिल्या गटासाठी फी आहे 6,24,000 आणि दुसऱ्या गटासाठी फी आहे 4,18,000, जी पहिल्या गटापेक्षा 2 लाखांनी कमी आहे. तर आपल्याला कुठली ब्रँच पाहिजे त्यानुसार आपण ह्या ठिकाणी फी स्ट्रक्चर बघू शकता. पुढचं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या ठिकाणी स्पॉट राऊंडची फी आहे 1,78,246. या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्याची फी आहे 5,29,746. ही सर्व ब्रँचसाठी सेम आहे. त्यामुळे तुम्हाला कमी डिमांड असलेली ब्रँच मॅनेजमेंट कोट्यामधनं मिळत असेल तर येथे फी मध्ये तुम्ही बार्गेनिंग करू शकता. पुढचं कॉलेज आहे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी. येथे स्पॉट राऊंडची फी आहे 1,35,000 तर इन्स्टिट्यूट लेवलची फी आहे 4,05,000 आणि ही सर्व ब्रँचसाठी सारखी असणार आहे. त्यामुळे इथं देखील आपल्याला कमी डिमांड असलेली ब्रँच मिळत असेल तर या ठिकाणी बार्गेनिंग करून आपण फी कमी करून घेऊ शकता. पुढचं कॉलेज आहे, आता आपण मुंबईमधील काही टॉप कॉलेजेस बघूया. पहिलं कॉलेज आहे द्वारकादास सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. येथे स्पॉट राऊंडची फी आहे 2,29,625. या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटाची फी आहे ती देखील 2,29,625. येथे स्पॉट राऊंड आणि मॅनेजमेंट कोटा दोन्हीसाठी फी सारखी आहे. हॅट्स ऑफ टू दिस कॉलेज. हे मुंबईमधील टॉप कॉलेज आहे. जर या कॉलेजनी मॅनेजमेंट कोट्यामध्ये स्पॉट राऊंडच्या 3 पट फी मागितली असती तरी सुद्धा विद्यार्थी येथे ॲडमिशन घेण्यासाठी लाईन लावतील. पण कॉलेज मॅनेजमेंट कोट्यामध्ये खूपच कमी फी घेत आहे. हेच महाराष्ट्रातील खरे टॉपचे कॉलेज आहे
आणि मी या कॉलेजला व त्यांच्या पॉलिसीजला सॅल्यूट करतो. परंतु हे ॲडमिशन प्युअरली मेरिट बेसिसवरती होणार आहेत. पुढचं कॉलेज बघूया. थडोमल साहनी इंजिनिअरिंग कॉलेज. येथे स्पॉट राऊंडची फी आहे 2,05,489 आणि इन्स्टिट्यूट लेवल किंवा मॅनेजमेंट कोटाची फी आहे 4,04,489. पुढचं कॉलेज बघूया. ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 59. येथे स्पॉट राऊंडची फी आहे 1,59,500 आणि आता मॅनेजमेंट कोट्यामध्ये बघूया. या कॉलेजमध्ये एकूण 11 ब्रँचेस आहेत. या कॉलेजमध्ये एकूण 11 ब्रँचेस आहेत. या 11 ब्रँचेस 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलेले आहेत. पहिल्या पार्टमध्ये फी आहे 4,68,500 तर दुसऱ्या पार्टमध्ये फी आहे 1,59,500. जर तुम्हाला ENTC, मेकॅनिकल, सिव्हिल आणि मेकॅट्रॉनिक्स ह्या ब्रँचमध्ये जर इंटरेस्ट असेल तर स्पॉट राऊंडची वाट न बघता तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आत्ताच बुक करू शकता, कारण ह्या ठिकाणी स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटची फी दोन्ही सारखीच आहे. जर तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तरच स्पॉट राऊंड साठी जायचं आहे आणि फायनान्शियल कंडिशन खूपच चांगली असेल तर इन्स्टिट्यूट लेवल किंवा मॅनेजमेंट कोटा सीट्ससाठी विचार करायचा आहे. अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.